मला वाटतं की दुसऱ्या पक्षांनी आंदोलन करायसाठी नेत्यांच्या घरावर हे पोलीस प्रशासन परवानगी देतं आणि या ठिकाणी आम्ही शांततेने आंदोलन करत आहे। आमच्यासाठी बॅरिकेड लावून अडवण्याचा प्रयत्न करत आहे। हा पक्षपाती धोरण या राज्य शासनाचं या शहरामध्ये चालू आहे आणि याचा आम्ही निषेध करतो। किचड आंदोलन नाव का दिलं? मला वाटतं की किचड फेकण्यालायकच या राज्याचे मुख्यमंत्री आहे म्हणून त्यांच्यावर किचड फेकावा, कारण की त्यांची घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातली जनता त्रस्त आहे म्हणून त्यांना किचड फेकायचं आंदोलन आम्ही केलं। भाजपनं परवा किचड फेक आंदोलन केलं, त्याचं उत्तर तर नाही ना? त्यांनी काय केलं हे माहीत नाही। आम्ही सामान्य जनतेसाठी लढत आहोत। सामान्य जनतेच्या हिताचे निर्णय हे राज्य शासन घेत नाही आहे आणि त्याचा विरोध म्हणून आमचं आंदोलन, त्यांचं आंदोलन कशाला होतं हे आम्हाला माहिती नाही आहे। तुमच्या कार्यकर्त्यांचे कपडे फाटले बघा, या ठिकाणी कपडे फाटले। मला तेच म्हणायचं आहे की नागपूर शहरामध्ये काँग्रेसच्या नेत्यांच्या घरावर आंदोलन करायला पोलीस दुसऱ्या पक्षाच्या लोकांना परवानगी देते आणि आम्ही एखाद्या चौकात आंदोलन करत असलं तर आपलं पोलीस बळ वापरून आमच्या लोकांचे कपडे फाडतात, तर हा किती भेदभाव, हा किती पक्षपात आहे हा सामान्य जनतेने पाहावा। आम्ही सामान्य जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरलो आहोत। तुमचे शर्ट फाटलेले आहे, कशामुळे फाटलं नेमकं? हे पोलीस प्रशासन हिसकून दिलं आम्हाला आणि आम्ही शांतपणे इथे आंदोलन करत आहोत आणि यासाठी आम्हाला पोलीस प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे आलो आहे। इकडे एवढे आक्रमक का झाले तुम्ही? इथे शांततेत आंदोलन सुरू होतं, काय झाले आक्रमक होण्याचं कारण काय? एवढं शांतीपूर्ण नाही, पोलिसांनी बॅरिकेडने आम्हाला आंदोलन करत होते तिकडे ढकलण्याचा प्रयत्न। आम्ही आमच्या जागेवर आंदोलन करून तुम्ही का बरं बॅरिकेड सकट आमच्या लोकांना ढकलून झाले मागे? कोणाचे निर्देश आहे हे? आम्हाला आंदोलन करायचा अधिकार नाही का? लोकतंत्रामध्ये अधिकार नाही आहे का?